नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल आणि मी यामिनी महामुणकर. 100 गाव 100 बातम्या या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहणार आहोत. गुजरातच्या मोरबीतील मच्छू नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे आणि या घटनेत 132 जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून आतापर्यंत 177 हून अधिक जणांना वाचवण्यात यश आलंय. तर 19 जणांवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. लष्कर, नौदल, हवाई दल आणि एनडीआरएफ अग्निशमन दलाकडून अद्यापही शोध मोहीम राबवली जाते. हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता आणि हा पूल बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो सुरू करण्यात आला होता. नूतनीकरणानंतर देखील एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान या घटनेच्या चौकशीसाठी उच्चाधिकारी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती 24 तासात चौकशी सुरू करेल आणि गुजरात पोलिसांनी 304, 308 आणि 114 कलमा अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. इसकी ऑपरेशन रात भर से चल ही रहा है और आर्मी की भी टीम पहुंच गई थी यहाँ पे लगभग रात को 3 बजे. भुज से हम लोग आए हैं. 4 हमारे पास ऐसी बोट हैं तो वो लगाई गई हैं अभी, और अभी भी कुछ बॉडीज़ जो हैं अंदर नदी के अंदर हैं, जो कि हम कोशिश कर रहे हैं कि अगर जो कि रिवर बेड में है उनको निकाला जा सके. यहाँ पे एनडीआरएफ की टीम्स भी लगी हुई हैं. आप जैसे देख सकते हैं 9 से 10 बोट्स उनकी भी हैं, 4 बोट हमारी भी लगी हुई हैं, और हम लोग के 8 कॉलम हैं जो यहाँ पर अभी ऑपरेशन में शामिल हैं. बूम से यार अभी ये ब्रिज अभी कट रहा है, उसमें से नीचे से भी कैजुअलिटीज निकल रही है और हमारी सब टीम्स जितनी भी फायर के आसपास की जितनी है, खास करके राजकोट म्युनिसिपल जामनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन की और आसपास की नगर पालिका गोंडल वगैरह की, गांधीधाम की, सबकी यहाँ पे काम करी, और साथ में आर्मी के कोस्ट गार्ड के भी जवान आ गए हैं और एसडीआरएफ भी यहाँ पे है. सब एक साथ कोऑर्डिनेट होकर काम कर रहे हैं. काटने के लिए तो अलग टीम है, वो काम कर रही है. हम लोग रेस्क्यू कर रहे हैं. अंदर से जितने भी पर्सन्स कैजुअलिटीज मिल रही हैं उनको निकाल के शिफ्ट हॉस्पिटल कर रहे हैं. सर कितनी देर लगेगी? नहीं, अभी तो इट इज गोइंग ऑन और आप देख रहे हैं हर थोड़ी देर में निकल ही रहे हैं. दिक्कत क्या आ रही है? अभी तो ये नीचे ब्रिज का पूरा पार्ट पड़ा हुआ है और टर्बिड वाटर है, तो इसमें समय लग रहा है, बट काम अच्छे से चल रहा है. मैं अभी बोट के ज़रिए, ये बीच में एनडीआरएफ 6 बटालियन बड़ौदा से है, उनके साथ मैं यहाँ पर आया हूँ. आप यहाँ पर मुझे भी लाइफ जैकेट वेस्ट पहनना पड़ा, क्योंकि यहाँ पर कभी भी वो खतरा हो सकता है, क्योंकि पानी का बहाव अब ज़्यादा बढ़ेगा. और ये देखिए पुल का हिस्सा, मैं आपको बीच से, जहाँ पे सबसे बड़ा जब ग्राउंड जीरो जिसको कहें, उस पुल का वो हिस्सा जिसको मैं आपको दिखा रहा हूँ, वहाँ से वो टूटा. और वो देखिए वहाँ पर वो आप जहाँ खड़ी है वो भी यहाँ से वो सामने छोर पे है, लेकिन यहाँ पर देखिए अब सारी की सारी जो बोट्स हैं फिलहाल अभी रुकी हुई है, चूँकि पानी का डाइवर्जन दिया जा रहा था और देर रात तक काफ़ी उनको दिक्कतें आ रही थी. एनडीआरएफ के जो पीएसआई हैं वो हमारे साथ हैं. क्या दिक्कतें आई थी दरअसल, आप सब हमें बताएं पूरा. सबसे पहले तो दिक्कत यही थी कि मतलब बोट उतारने के लिए जो था नहीं मिल रहा था. फिर उसके बाद ये मिला तो यहाँ से बोट उतर गया आसानी से. फिर उसके बाद सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशन स्टार्ट किया. तो शव वहाँ से आराम से मिले, पानी में दिक्कत हो रही नहीं, पानी में इतना मतलब अंधेरा है, रात का टाइम था तो इतना थोड़ा दिक्कत था, लेकिन फिर भी सर्च किया, उसके बाद डेड बॉडी मिल गया. देखिए अब मैं चल पड़ा हूँ यहाँ पर मिड, जहाँ पर ये जगह है ब्रिज के पास, वहाँ पर अब मैं आपको दर्शकों को वो तस्वीरें दिखाएंगे. बिल्कुल पास में मेरी बोट चल पड़ी है वहाँ पर एनडीआरएफ की, और यहाँ पर ये जो जगह है बिल्कुल उसी जगह पर ये घटनाक्रम हुआ. अब देखिए अब ये बोट चली है तो मैं आपको बीच रास्ते पर वहाँ ले जाऊँगा जहाँ पर ये दुर्घटना हुई, और वहाँ पर 132 लोगों की जान चली गई. और यह आंकड़ा बढ़ भी सकता है अभी, चूँकि जो जानकारी है कुछ लोग अभी भी, चूँकि 2 लोग अभी अंदर है, लेकिन जो अस्पताल में एडमिट है उनकी स्थिति नाजुक बताई जा रही है, और इसी के चलते वो डेथ टोल भी बढ़ सकता है. लेकिन अभी हम आधिकारिक तौर पर जो हर्ष संघवी ने कहा वो 132 का आंकड़ा है, और बिल्कुल इसी जगह पर देखिए, और ये ब्रिज का हिस्सा, और मैं सेंटर में हूँ, जहाँ पर सेंटर में मैं पूरा आया हूँ, जहाँ पर ये पूरा दुर्घटना हुई और ब्रिज का हिस्सा जाके गिरा,
और बिल्कुल वहाँ पर जो सेना की जो टुकड़ी जहाँ पर अभी वहाँ पर उनकी जो बोट है उससे लाइन से लेके उस पूरी लाइन में यहाँ पर सर्च ऑपरेशन चलता रहा कि वहाँ पर शव हो सकते हैं, चूँकि ये बीच में है जहाँ पर मैं अभी जा रहा हूँ, वहाँ पर सबसे ज़्यादा गहराई वाला पानी है। पूरी हाई पावर कमेटी कल रात 2 बजे से ही इसकी तहकीकात में लगी हुई है। आज भी पूरा दिन और आने वाले दिनों में यहाँ पे तहकीकात करेंगे। उसके साथ ही जो एजेंसी ये ब्रिज का काम संभालती थी उस एजेंसी पे क्रिमिनल दफ़ा 304, 308, 114 के मुताबिक उन पे केस दर्ज हुआ है। कुल मिला के अभी तक 132 लोगों की मौत ये दुर्घटना में हुई है। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोरबीमधील दुर्घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे आणि या दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। बचाव कार्यासाठी त्यांनी तातडीनं पथकं तयार करण्याची मागणी केली। या दुर्घटनेत बाधित झालेल्यांना सर्व ती शक्य मदत द्यावी असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिल्याचं पीएमओनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। दरम्यान या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मोदींनी प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंडच्या माध्यमातून प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केलेली आहे, तर जखमींना 50,000ची मदत करण्यात आली आहे। गुजरातच्या मोरबीत पूल कोसळून दुर्घटनेत 130हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। मोरबीचा हा झुलता पूल 140 वर्षांहून अधिक जुना असून त्याची लांबी 765 फूट आहे। आणि हा झुलता पूल केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा मानला जात होता आणि 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आलं होतं। 1880 मध्ये त्यावेळी सुमारे 3.5 लाख रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला आहे आणि त्यावेळी हा पूल बनवण्याचं सर्व साहित्य इंग्लंडमधून आयात करण्यात आलं होतं। आणि आज हाच पूल मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे खरं तर कोसळलेला आहे। तिकडे फिलिपिन्समध्ये नल्गे वादळानं हाहाकार माजवलेला आहे। या आठवड्याच्या शेवटी देशभरात पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत तब्बल 80 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर जवळपास 31 लोक बेपत्ता झाल्याचं समजतंय। पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे लोक घरातच अडकून पडले आहेत। दरम्यान बचाव पथकांकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जातोय। मात्र भूस्खलन आणि पावसामुळे बचावात अडथळे निर्माण होत आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आता व्यक्त केली जाते। आणि आता 100 गावं 100 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। मुंबईमध्ये चारचाकी वाहनातून प्रवास करणारे चालक आणि मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना उद्या मंगळवार 1 नोव्हेंबर पासून सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आलेला आहे। अनेक वाहन चालकांनी अद्यापही सीट बेल्ट बसवले नसून मंगळवारपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाई दरम्यान प्रवाशांचे पोलिसांसोबत खटके उडण्याची चिन्हे आहेत। मुंबईसाठीच्या वीज मागणी सप्टेंबर अखेरीस संपलेल्या तिमाहीत 10% वाढ नोंदवली गेली आहे। मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेतील ही स्थिती आहे। पोलीस भरती निकषांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, कारण भरतीमध्ये सर्व समाज घटकांमधील तरुणांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं समजतंय। मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका या भरतीला बसू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत। भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात रविवारी एकाच दिवशी विक्रमी पर्यटकांची नोंद झाली आहे। एकाच दिवशी 31,232 पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली आहे। परतीच्या पावसाचा कांदा रोपांना तडाखा बसल्यानं नवीन लाल कांद्याचा हंगाम यंदा पहिल्यांदाच लांबणीवर पडलेला आहे। त्यामुळे नवा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणार नसल्यानं येत्या काही दिवसात जुन्या आणि साठवणूक केलेल्या कांद्याला मागणी वाढण्याची चिन्हे आहेत। नागपूर येथील मिहानमध्ये फ्रान्सची सॅफ्रॉन ग्रुप ही कंपनी येऊ इच्छित होती, मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा सुद्धा प्रकल्प हैदराबादला गेल्याचा आरोप प्रत्यारोपांची फैरी सुरू आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीत विधान परिषद निवडणूक, शेतकरी आणि ईडी सरकारची मनमानी या संदर्भात चर्चा होणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली।
रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. घरी बसू पण राष्ट्रवादी पक्षात काम करणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शिंदे फडणवीस सरकार खोक्यांच्याच माध्यमातून बनलेलं असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी लगावलाय. रवी राणांनी बच्चू कडूंवर केलेले आरोप शिंदे फडणवीसांनी खोडले पाहिजेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. कोणत्याही नेत्यांची किंवा उद्योजकांची सुरक्षा काढताना आधी आढावा घेतला जातो. मात्र शिंदे सरकारनं हा आढावा न घेताच केवळ मवियाच्या नेत्यांची सुरक्षा जाणीवपूर्वक काढत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केला. नेत्यांच्या सुरक्षेचा निर्णय राजकीय हेतून घेतला नसल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेबाबत समितीच्या अहवालानंतर निर्णय घेतला जातो असंही ते म्हणाले. औरंगाबादेत लवकरच वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरू करण्यात येणार आहे. पालकमंत्री संदीपान भुमरेंनी ही घोषणा केली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची सुरक्षा काढल्या प्रकरणावर संभाजीराजे छत्रपतींनी प्रतिक्रिया दिली. सुरक्षा कवच हे ज्यांना गरज आहे त्यांना दिलंच पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय होता. मनमाडमध्ये देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली. भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ ही बाईक रॅली काढण्यात आली. अकोल्यात युवक काँग्रेसच्या वतीनं बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. साईबाबा जसे जाती धर्म पाळायचे नाही तर तसेच राहुल गांधीही जाती धर्म पाळत नसल्याचं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलंय. शिर्डीत त्यांनी साई समाधीचं दर्शन घेतलं तेव्हा ते बोलत होते. खड्ड्यांमुळे दुरवस्था झालेल्या महाड बस स्थानकासमोरील रस्त्यासाठी 2.5 कोटींचा निधी मंजूर झालाय. आमदार गोगावलेंच्या हस्ते या मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं. मुंबईतील कुर्ला परिसरात आमदार दिलीप लांडेंनी छठ पूजेचं आयोजन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी उपस्थिती लावत भाविकांना छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील छठ पूजेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना यावेळी शुभेच्छा दिल्या. औरंगाबादमध्ये पावसाच्या विश्रांतीनंतर कापूस वेचणी तसंच रब्बी पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र दोन्ही कामं एकाच वेळी आल्याने मजुरांअभावी शेती कामात विलंब होत आहे. त्यामुळे या ठिकाणी यंत्राच्या सहाय्याने गहू हरभरा पेरणीला सुरुवात झाली आहे. मावळमध्ये भात जोडणीला सुरुवात झालेली आहे. यंदा भाताचं दमदार पीक आल्यानं शेतकरी वर्ग सुखावलेला आहे. भडवली, शिवली, काले आणि येळसे या गावात कृषी अधिकारी दत्तात्रय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली भात जोडणी वेगात सुरू आहे. मावळच्या हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांची रब्बी पिकांसाठी लगबग सुरू झाली आहे. देहूच्या विठ्ठलवाडी परिसरात कांदा, सोयाबीन, ऊसाचं पीक घेतलं जात असून शेतीची मशागत केली जात आहे. ओला दुष्काळ आणि बाहेर गेलेले उद्योग यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सध्या जे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते महाराष्ट्रासाठी चांगले नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. करमाळ्यातील कमला भवानी कारखान्याच्या 7व्या गाळप हंगामाला शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोळी टाकून सुरुवात झाली. रोज सुमारे 10,000 टन ऊस तोड होईल अशी यंत्रणा उभी केल्याचं चेअरमन विक्रमसिंग शिंदे यांनी सांगितलं. पंढरपूरमधील विजय शुगर विठ्ठलराव शिंदे युनिट 2 कारखान्याबाहेर गेट बंद आंदोलन करण्यात आलं. ऊस दर संघर्ष समितीनं हे आंदोलन केलं. बीडमध्ये सोयाबीन उत्पादक संकटात सापडलेत. गोगलगाईचा प्रादुर्भाव, त्यानंतर अतिवृष्टी आणि आता किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाला फटका बसला. सप्टेंबरमध्ये लागवड केलेले कांद्याचे पीक पावसामुळे वाया गेल्यानं आता डिसेंबरमध्ये नव्या कांद्यांची आवक होणार आहे. त्यामुळे सुमारे 2 महिने वाढणारी मागणी पाहता कांदा महागण्याची चिन्ह आहेत. सांगलीतल्या शिराळामध्ये आमदार रवी राणा यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून आंदोलन करण्यात आलं. आमदार बच्चू कडूंवर केलेल्या टीकेचा निषेध करण्यासाठी प्रहार संघटनेनं हे आंदोलन केलं. देवळा येथे बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी रवी राणांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. पोलीस भरतीच्या स्थगितीचा निषेध करत चंद्रपुरात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनात पोलीस भरतीसाठी तयारी करणारे उमेदवार देखील सहभागी झाले होते. बीडच्या आष्टीमध्ये मनसेनं आंदोलन केलं. रेशन दुकानात धान्य उपलब्ध होत नसल्यानं मनसेनं भीक मागो आंदोलन केलं. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. त्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना ताण सहन करावा लागतोय. गोंदियातील राष्ट्रीय महामार्ग 6 वर चक्क चौपदरीकरणासाठी मुरम आणि मातीऐवजी कोळशाच्या राखेचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. उल्हासनगर शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलंय. रस्त्यावरून वाहनं जाताना मोठ्या प्रमाणात धूळ उडतीये. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली. आसनगाव, शहापूर ते कळंबेपर्यंत साधारण 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. डोंबिवलीतील मिलाफ नगरच्या तलावाची दुर्दशा झाली आहे. तलावाच्या आजूबाजूला कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. भिवंडीतील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वज्रेश्वरीला भाविकांनी मोठी गर्दी केली. तर अकलोली इथल्या गरम पाण्याच्या कुंडावर देखील वीकेंड असल्यानं गर्दी झाली.
बीडच्या केज तालुक्यातील नांदूर घाटमध्ये रेशनचा काळा बाजार करणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. पशुखाद्याच्या रिकाम्या पोत्यात भरून हे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली. अतिवृष्टीनंतर पिकांना फटका बसला असून भाजीपाला महागलाय. औरंगाबादेत सर्वसाधारण भाज्या 80 ते 100 तर शेवगा 200 रुपये किलोनं विकली जाते. दापोलीच्या हर्णे बंदरात मासे खरेदीसाठी मोठी झुंबड झाल्याचं पाहायला मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यात फक्त हर्णे बंदरात माशांचा लिलाव होत असल्यानं खवय्ये आवर्जून खरेदीसाठी येत असतात. खेड भोसले मार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावर एका कोल्ह्याचा मृतदेह आढळला. अज्ञात वाहकाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. यावेळी आमदार सचिव कल्याण शेट्टी रस्त्यावर उतरत गर्दीचं नियोजन केलं. पोलीस अधीक्षकपदी रुजू झालेल्या राकेश ओला यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगाव सिद्धी येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी अण्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. गोंदियात शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आलाय. अनुसूचित जमातीच्या शिक्षकांना डावलल्याचा आरोप करत निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आला. वाशिमच्या सिंधी कॅम्प परिसरातील लाकडाच्या वखारीत भीषण आग लागली. आग नियंत्रणात आली असून लाखोंचं लाकूड जळून राख झालंय. बातमी अमरावतीतून. अमरावतीच्या प्रभात चौकात दुकान कोसळल्याची घटना घडली आहे. दुकानाच्या ढिगाऱ्यातून 5 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. पिंपरी चिंचवडमधील नगरसेवक आणि जिल्ह्यातील आमदारांनी ग्रामीण भागात सुरू केलेले वाहतूक मार्ग बंद करण्याच्या हालचाली पीएमपी प्रशासनाकडून सुरू आहेत. तोटा वाढत असल्यानं प्रति किलोमीटर 25 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले लांब पल्ल्याचे मार्ग बंद करण्यात येणार आहेत. प्रवाशांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक दर्जाचे नवीन 3000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. निर्भया योजनेअंतर्गत हे कॅमेरे मार्च 2023 पर्यंत बसवण्यात येतील. पुण्यातील इंदापूरमध्ये एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत 1 लाखाचं मंगळसूत्र महिलांच्या टोळीनं लंपास केले. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रायगडमधल्या महाड तालुक्यातील बिरवाडी इथे महामुनी ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाली. 3 अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्स मालकाचं लक्ष विचलित करून मंगळसूत्राची चोरी केली आहे. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगरमधील माजी नगरसेविकेच्या पतीवर 2 अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केलाय. अनधिकृत बांधकाम आणि अवैध धंद्यांविरोधात तक्रार केल्यानं हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पनवेलमध्ये धक्का लागल्याच्या रागातून तरुणाची हत्या झाली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. बीडमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अमोल रानमारे आणि अर्जुन धोत्रे अशी या शेतकऱ्यांची नावं आहेत. नवी मुंबईतील घणसोलीत एका आईनं आपल्या 2 मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर आईने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अकोल्यातील जठारपेठ चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख विशाल कपले यांची हत्या करण्यात आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट सिग्नलवर बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस प्रवासी आणि टेम्पो चालक जखमी झालेत. यात दोन्ही गाड्यांचंही नुकसान झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आलेले आहेत. थेट जाऊया. तो उसका भी यहाँ पर एक स्पेशल परफॉर्मेंस होगा जो एक स्पेशल अट्रैक्शन है आज के इस परेड का. और उसके साथ ही एनसीसी का भी एक स्पेशल शो होने वाला है जिसमें हम श्रेष्ठ हैं इस थीम पर एक स्पेशल शो होगा. कल्चरल प्रोग्राम्स भी होंगे और कई कल्चरल परफॉर्मेंसेस होंगी अलग अलग स्टेट्स की. तो हर बार एक तरीके से देखा जाए तो जो यूनिटी परेड होती है वो देश की जो विविधता में एकता है उसका एक प्रदर्शन होता है, उसका एक शोकेस होता है और वही इस बार भी होने वाला है. बिल्कुल, ये तो आपने बताया प्रोग्राम, लेकिन मेघना अगर आप थोड़ी सी जानकारी में दे सकें हमारे दर्शकों के लिए कि सरदार वल्लभ भाई पटेल और जब प्रधानमंत्री इस बात को कहते हैं कि 2047 तक जब हम 100 साल मनाएंगे अपनी आज़ादी को, पंच प्रण के लिहाज से और पंच प्रण को जिसका प्रण लिया प्रधानमंत्री ने लाल किले से 15 अगस्त के दिन कि हम 2047 तक भारत को एक विकसित राष्ट्र बनाएं, और उस विकसित राष्ट्र का सपना हमारे उन नेताओं ने भी देखा था जिन्होंने आज़ादी के आंदोलन में अपनी भूमिका निभाई थी. उनमें से सरदार वल्लभ भाई पटेल भी थे.
उस दिशा में आप आज की स्थिति में भारत को कहां पा रहे हैं कि क्या हम लगातार किस दिशा में बढ़ रहे हैं और हम किस तरह से उस विकसित भारत के सपने को साकार कर पाएंगे? देखिए असीम, शुरुआत छोटी छोटी पहलों से ही होती है और जिस तरीके से हम देख रहे हैं 2014 के बाद से कई ऐसी पहलें जो जन आंदोलन में बदल चुकी हैं, उसका एक बहुत बड़ा इम्पैक्ट है जब हम अपने विजन, एक तरीके से जो 2047 का हमारा विजन है उसको हम पूरा करने की बात करते हैं। सबसे पहले अगर हम स्वच्छता की बात करें, स्वच्छता आंदोलन एक तरीके से ऐसा बड़ा जन आंदोलन बन गया जिससे हर एक आम आदमी जुड़ गया। उसके बाद हम अगर शौचालयों की बात करें तो ऐसे जमीनी स्तर के कार्यक्रमों से लेकर स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, ऐसे कई इनिशिएटिव्स हैं जो भारत की विकास गाथा में हमेशा एक माइलस्टोन के तौर पर जाने जाएंगे। आज हम देखते हैं तो कई ऐसे स्कीम हैं, कई ऐसे अगर हम फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट की बात करें, विश्व भर में जो भारत का डंका बज रहा है उसके कई चीजें हैं। जो हमारी फॉरेन पॉलिसी की अगर हम बात करें, जिस तरीके से हम उसे परस्यू करते हैं, उसकी बात करें, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की जितनी भी विदेश यात्राएं होती हैं उसमें जिस तरीके का प्रतिसाद मिलता है, मल्टीलैटरल बायलैटरल प्लेटफॉर्म्स पर भारत की साख बढ़ी है, तो उस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांना फुलं वाहून ते अभिवादन करतायत। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। सध्या ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला त्यांनी भेट दिलेली आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांना फुलं अर्पण करून त्यांनी नुकतंच अभिवादन केलेलं आहे। आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात।